ही कथा आहे एका छोट्याशा गावाची, जिथे गुलाबासारखी सुंदर मुलगी बबिता आणि तिच्या स्वप्नात हरवलेला तरुण मुलगा आदित्य यांचे एकमेकांवर प्रेम होते. गावात कुटुंबासह राहणारी बबिता या जगात हरवली होती. स्वप्नांच्या. ती एक सुंदर गायिका होती जिने आपली स्वप्ने संगीताच्या रूपात व्यक्त केली. शहरातून आलेल्या आदित्यचेही मन संगीतावर बसले होते. एके दिवशी बबिता आणि आदित्य गावात आयोजित केलेल्या जत्रेत भेटतात. त्यांच्या डोळ्यात प्रेमाची झलक होती, जणू काळ थांबला होता आणि सारे जग त्यांच्या भोवती फिरत होते. त्यांच्या भेटीनंतर बबिताच्या स्वप्नात आदित्यची सावली राहिली. प्रेमाची सुरुवात गाण्यांनी झाली, सोनेरी स्वप्नांचे रंग. बबिता आणि आदित्य एकमेकांसोबत वेळ घालवू लागले, जणू काही त्यांनी त्यांच्या प्रेमाच्या खोल लयीत दिवस आणि रात्र घालवली. पण ज्याप्रमाणे ढगांमध्ये गुपचूप वीज चमकते, त्याचप्रमाणे बबिता आणि आदित्यच्या प्रेमालाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. बबिताचे आईवडील तिच्या स्वप्नांना साथ देत नाहीत, तर आदित्यचे कुटुंबीय त्यांच्या गावातील त्याची स्थिती नाकारतात. पण बबिता आणि आदित्य त्यांच्या प्रेमासाठी लढायला शिकतात. ते एकमेकांना वचन देतात की ते नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतील. एके दिवशी आदित्यला शहरात नोकरीची संधी मिळते. त्याला बबितावरील प्रेम सोडण्यास भाग पाडले जाते. बबिताचे हृदय वादळात आहे, पण ती आदित्यला त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धैर्य देते. वेळ निघून गेली. बबिताने तिची स्वप्ने साकार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि एक दिवस ती तिच्या स्वप्नांची मालक बनली. आदित्य सुद्धा त्याचं प्रेम विसरला नाही आणि तो गावी बबिताकडे परतला आणि तिला पुन्हा आपल्या आयुष्यात आणलं.